काय रे स्टेटमेंट मिळाली का? हो मिळाली आहेत, पण ते अकाउंट्स वाले रिव्ह्यू करतायत अजून. ओके. अरे बापरे, निकिता बापरे काय? तू 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 बोल तिच्याशी. मी का? अरे मी म्हणालो ना तुला मगाशी, गाडीत सांगितलं ना आज व्हॅलेंटाईन्स डे, विसरलास का? हा बोल बोल. कट झाला. बरं ऐक, आता परत फोन आला ना तर तिला सांग की मी खूप बिझी आहे, आज अजिबात वेळ नाहीये, श्वास घ्यायला पण वेळ नाहीये, त्यामुळे फोन तर उचलूच शकत नाही. हा सांग. हे असं सांगू? हो हे जरा जास्त होतंय असं नाही का वाटणार? बरं ठीक आहे, मग मग तुझ्या शब्दात सांग, जसं जमेल तसं, पण बिझी हे सांग. अरे पण तुझी बायको आहे ना निकिता, मी कशाला त्याच्यात पडू? मला नका घेऊ त्याच्यात. समर, तू तू असं वागणार आहेस माझ्याशी? गरजेच्या वेळेला पाठ फिरवणार आहेस? माझ्या पाठीत खंजीर खूप असणार आहेस तू? समर, मला वाटलं तू तू मला मदत केलीस, पण नाही रे, गद्दार निघालास तू, गद्दार. हो हो नटसम्राट, घ्या फोन घ्या. आपल्या धर्मपत्नींचा पुन्हा वाचतोय. ऐक ना प्लीज, प्लीज आता तिच्याशी बोल. तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे की नाही हे मला कळेल. तुला तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे, फोनवर तू बोल. शब्दा वगैरे काय देतोस? लहान आहेस का तू? बोल ना प्लीज, प्लीज समर यार. हा निकिता डाली. समोरलाच फोन लावला की काय? आनंदचा नंबर. काय रे, आनंदला कॉल केला मी, तू का उचलतोस त्याचा फोन? तो बिझी आहे खूप डाली. बायकोशी बोलतायत नाही, एवढा बिझी आहे का आता तो? नाही काय होतंय की तुझा फोन आला ना कीच तो जास्त कामात अडकतोय. ए चल चल, थापा मारू नका. चांगली ओळखते मी तुम्हा दोघांना. मुकाट्याने त्याला फोन दे. हो 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 हो. ओरडली मला नाही जमत आहे. घे बोल. हॅलो. लाज नाही वाटत का रे तुला? बायकोला इग्नोर करतोस? मला बोलायचंय तुझ्याशी. अगं ऐक ना, आज आज पॉसिबलच नाही डार्लिंग. हे बघ, जे काही भांडण करायचं ना ते घरी आल्यावर करू आपण, आता वेळ नाही अजिबात. शी, काय इमेज बनवतोयस रे माझी? मी काय भांडत असते का तुझ्याशी? मला बाजूला, तिकडून बाजूला जा. मला आपल्याबद्दल नाही, समर आणि स्वानंदी बद्दल बोलायचं. लांब जाऊन बोल. ओ ए आता कळलं? बोलू? हा, ऐक. एक मिनिट जरा, एक मिनिट. सरप्राईज! माय गॉड अधीरा, Oh my God! Happy Valentine's Week. हॅपी व्हॅलेंटाईन्स वीक. This is for you. पिपी यार, हे काय चाललंय तुझं? हा इतका एवढा सुंदर बुके. सुंदर? Why not? माझ्या या सुंदर नवऱ्यासाठी हा सुंदर बुके, ज्याच्यावरती माझं खूप 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 प्रेम आहे. Did you like it? ऑफकोर्स आय लव्हड इट. Yeah. पण यार ऐक ना, काय एवढ्या मोठ्या बुकेची खरंच काहीच गरज नव्हती. का गरज नव्हती? रो, डफर, इट्स अ प्रॉमिस डे. कम ऑन. हॅपी प्रॉमिस डे. सॉरी, मला काहीच आयडिया नव्हती याची. सो रो, आजच्या या प्रॉमिस डेच्या दिवशी मला तुझ्याकडून प्रॉमिस हवंय की मला कुठल्याही परिस्थितीत कधीच कधीच सोडून नाही जाणार. तू नेहमी माझी साथ देशील. आय प्रॉमिस अधीरा. हे बघ, काही झालं ना तरी मी तुझी कधीच साथ नाही सोडणार. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. यार पण अधीरा ऐक ना, तू हे सगळं करायच्या आधी मला एकदा सांगितलं असतं यार. म्हणजे मी सुद्धा काहीतरी प्रिपेअर केलं असतं ना. नेहमी तूच असं काहीतरी करतेस आणि मला काहीच करता नाही येत. ओ, जर मी तुला सांगितलं असतं तर ते सरप्राईज राहिलं असतं का? Idiot. अय्या, वाटलंच मला तूच असणार. Not again. Not again. आई शांत हो जरा. मी शांतच तर आहे. मी काय बोलले का? मी फक्त एवढंच म्हटलं की तूच आली असणार. मी तर तिला कशी आहे साधी एवढं पण नाही विचारलं. इथपर्यंत पण नाही गेले आणि तुम्हाला पटकन बोलायला लागला. आई आई आई,
ऐका ना, मला आत्ता तुमच्याशी बोलायचं नाहीये. काय ना की मी खरंच खूप छान मूडमध्ये आहे आणि आज रोचा मूड पण खूप छान आहे. सो प्लीज डोंट माइंड. रो आपण जरा आतमध्ये जाऊन प्रायव्हेटली बोलूयात का प्लीज? डोंट माइंड. कम कम कम. हे बघ, आपल्याला समर आणि स्वानंदीसाठी काहीतरी प्लॅन करावाच लागणार आहे. प्रॉमिस डेचं पहिलं प्रॉमिस मी आजीला देऊन बसले. आता जर काही केलं नाही ना तर मी तोंडावर पडेन. नाही, प्रॉमिस डेचं पहिलं प्रॉमिस आजीला केलंस हे बरं केलंस, पण हे सगळं प्लॅन करण्यासाठी स्वानंदी समोरच्या ऑफिसमध्ये येणार आहे का? येणार आहे का म्हणजे? मी फोन केला की ती येणारच. ओ नाही, तुला आमचा बॉन्ड माहित नाहीये. काल सुद्धा बघ, त्या गिफ्ट शॉप मध्ये बोलवलं तर लगेच आली ती. बरं कर, फोन कर. हा करते ना. बघ ना, हे बघ, स्पीकरवर टाक, ऐकायचंय. ऑब्विसली स्पीकरवरच टाकते. ऐकू ऐकतोच आहे मी. तुला कळेल. बघू ना. शांत बस. हा निकिता ताई बोला. हा आई स्वानंदी, ऐक ना, कुठे आहेस तू? ऑफिसला चालली आहे. काय झालं? काय नाही ग, जरा लगेच समरच्या ऑफिस मध्ये येशील का? आता काय झालंय? जरा काम होतं माझं तुझ्याकडे. मी तू आल्यावर सांगते ना तुला, तू ये ना. निकिता ताई काही टेन्शन आहे का? नाही नाही, टेन्शन नाहीये. राजवाडे ठीक आहेत ना? हा, ओके. सांग. तो ठीक आहे, तो ठीक आहे, त्याला काही झालं नाहीये. ऐका ना निकिता ताई, मला सांगा ना. किती प्रश्न विचारते ती. होणार आहे. मग सांग ना तिला. तू तर म्हणे का फोन केले की लगेच येते. आता कुठे एवढे प्रश्न विचारते? कामात असेल ती. हो, तेच सांगत होतो मी. काय सांगू? बोल बोल. हा, समरचा बीपी शूट झालाय. काय? हे निकिता, हॅलो. तू वेडी आहेस का? वेडी काय? अगं असं खोटं का सांगितलंस? खोटं नाही. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अगं पण तरी येते. तरी काही केलं ना, ह्याला काय हे अर्थ असं करावं आहे? लागतं हे कधी चुकीचं आहे. मी तिला फोन करून सांग. व्हॅलेंटाईन्स डे, माझा टेडी बिअर विथ बियर्ड. चल आता. अगं तू वेडी. तरी मी सतत सांगत असते त्यांना, नका सारखी सारखी औषधं घेत जाऊ. व्यायाम करा, डाएट करा, वजन कमी करा. साईड इफेक्ट्स असतात. आता झालं ना, यांचं नक्की बीपी शूट झालंय. देवा सांभाळ रे बाबा यांना. ठीक असतील ना? ओ, तुम्ही इथे? इथे म्हणजे माझंच ऑफिस आहे. तुम्ही इथे काय करताय आणि तुम्हाला एवढा दम का लागलाय? ते रिक्षावाल्याने आज रिक्षा आतच घेतली नाही, गेट पासून धावत आले मी. बापरे, मग तुम्ही त्याला काय मारलं वगैरे की काय? काय काय बोलताय तुम्ही? तुम्ही हसू नका. बरे आहात ना तुम्ही? हे आणि इथे काय करतायत? तुमचा बीपी शूट झाला होता ना? कधी? मला निकिता ताईने फोन करून सांगितलं आणि बोलावून घेतलं. मी ठीक आहे, तुमच्या समोर उभा आहे. मग त्याने असं का सांगितलं मला? बापरे. तिने कदाचित तुमची फिरकी घेतली असेल, पण तुम्हाला केवढा दम लागला? तुम्ही आत या. हो म्हणजे पॅनिक झाले ना मी. या. मन झालं धुंद, वाजिंद ललकारी ग, फिरतीचा गंध, आनंद नवलाई ग.